नमस्कार, मी सविता तोत्रे. मैत्रिणींनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की ह्या ब्लाऊजची कटिंग केलेली आणि मी 3 वाजता उठून ना ते ब्लाऊज कटिंग वगैरे केलाय, ते तुम्हाला दाखवलं. तर आता ना मी स्टिचिंग करायला घेतलाय ब्लाऊज. तर आता मी आधी अस्तर जोडून घेणार आहे. तर अस्तर जोडताना ना बघा, सगळे भाग आहेत ते उलटे सुलटे समोरासमोर. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी सांगते बरं का, नाही तुम्ही म्हणता परत परत तेच रिपीट सांगते. तर तसं नाही, ज्या नवीन मैत्रिणी व्हिडिओ बघत येतात किंवा जॉईन झाल्यात नवीन त्यांच्यासाठी सांगते. अस्तर जोडताना असं जोडून घ्यायचंय की सगळे भाग आहेत ते समोरासमोर येतात का ते चेक करायचंय, उलटं सुलटं बघायचंय आणि नंतर जॉईन करायचंय. आणि ना थोडे थोडे म्हणजे एक भाग जोडला की लगेच धागा कट करतात ना, तसं नाही करायचं. त्यांनी काय होतं, सारखा सारखा धागा सुईमधून निघतो आणि मग सारखा सारखा ओवायला लागतो, त्याच्यामध्ये वेळ जातो आणि कटिंगमध्ये पण वेळ जातो. म्हणजे सारखा एक भाग शिलाई मारली की कट करा, परत मग त्याला फिरवा, मग त्याला असं करा. तर तसं नाही. हे बघा, मी जसं आत्ता लाईन लावली ना, असे सगळे भाग आहेत ना ते डायरेक्ट जोडून घ्यायचे. तर म्हणजे त्याच्यातमध्ये ना वेळ पण वाचतो आणि धागा पण तुटत नाही, सारखा ओवायला लागत नाही. म्हणजे ही खूप सोपी पद्धत आहे. आणि मी याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ पण अगोदर अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट दाखवलेलं आहे की अस्तर कसं जॉईन करायचं. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई सिल्क साडीवरचे ब्लाऊज असतात ना त्याचं अस्तर कसं जॉईन करायचं आम्हाला कळत नाही. तर म्हणजे ज्या नवीन शिकताय त्यांनी केल्या असतील त्या कमेंट, तर त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकला होता. तर मैत्रिणींनो, आता बघा मी बाकीचे भाग आहेत ते जोडून घेतले. तर पाठीचा भाग साईडला ठेवून घेतलाय आणि आता ही आहे बाही. तर बाही आहे ना उलटं स्वीटचं एकदा बघून घ्यायचंय. मेन म्हणजे ठेवताना पुढचा भाग पुढंच आला पाहिजे. खड्ड्याचा भाग आहे अर्धा इंचाचा, आपण जो शेप देतो पुढच्या भागाचा तो, आणि दुसऱ्या बाहीचा तो समोरासमोर आले पाहिजे, ते चेक करायचं. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की एकाच साईडच्या दोन्ही बाह्या होतात आणि मग काही ताई कमेंट करतात ताई असं झालं मग काय करू. तर ते मग परत तेवढं खोलत बसायला लागतं, दोन्ही बाही खोलायच्या, तेवढं हे करायचं. आणि कधी पण आहे ना नवीन नवीन तुम्ही शिकताय तर जोडताना ना 5 नंबरची शिलाई ठेवायची. म्हणजे जरी तुमच्याकडून बाय चान्स मिस्टेक झाली तर तुम्हाला आहे ना शिलाई मारताना किंवा शिलाई मारताना धागा वाचतो आणि काढताना पटकन निघते. तर नवीन नवीन जोडताय तोपर्यंत 5 नंबरची शिलाई मारायची. आणि आता बघा मी सुईची म्हणजे खाली सुईचा कपडा ठेवला होता, वर अस्तर ठेवलं होतं, त्याच्यानंतर जॉईंट करून घेतल्याच्यानंतर दाब शिलाई मारली, ती अस्तरच्या कपड्यावर मारली. अस्तरच्या कपड्यावर दाब शिलाई मारायची, एकदम कडीने मारायची, फिनिशिंग खूप छान येते. आता बघा ही जी लाईन आहे मी अख्खी लाईन लावलेली, आता त्याला दुसऱ्या बाजूने शिलाई मारायला सुरुवात करायची. अशा प्रकारे अस्तर जोडून घ्यायचंय. मैत्रिणींनो, बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तुम्ही शिवण क्लास तुमचा कुठे आहे आणि तुम्ही कधी चालू करणार आहेत आम्हाला सांगा, किंवा आता चालू आहे का. तर मी सध्या ना शिवण क्लास बंद ठेवले, तर कारण पेपर कटिंगची ऑर्डर पण भरपूर येतात आणि मध्ये आमची 1 महिनाभर सगळ्यांची तब्येत खराब होती, आम्ही आजारी होतो. तर त्याच्यामुळं माझे पेपर कटिंगची ऑर्डर पण ज्यांचे मी पैसे घेतले त्यांच्या पण पूर्ण करू शकले नाही, आणि ज्यांच्या लग्नाची ब्लाऊजची ऑर्डर घेतली ते पण पूर्ण करू शकले नाही. तर आता सध्या खूप मला काम असल्यामुळं क्लास बंद येतं. ज्यांची आधी क्लासची बॅच होती ती पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आता मला नाही शक्य होणार, तर ज्यावेळेस चालू करणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगन. तर मैत्रिणींनो, आता अस्तर जोडून घेतलंय आणि कधी पण अस्तर एकदा जोडून घ्यायचं सगळे भाग आणि नंतर मग जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे. अस्तर तर आपलं मेन परफेक्ट कटिंग केलेलं असतं. तर काय होतं की सारखा तुम्ही एकच भाग कटिंग करणार म्हणजे स्टिचिंग करणार, नंतर त्याच्या साईडचा भाग आहे तो कटिंग करणार, तर त्याच्यामध्ये वेळ जातो. तर एकदाच सगळे भाग जोडून घ्यायचे आणि नंतर एकदाच मग सगळ्यांची धागे कट करून नंतर सगळ्यांच्या साईडचा भाग आहे तो कट करायचा, म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा. अशा प्रकारे करून घ्यायचं. तर बघा मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये तसंच केलं तर तुमचा वेळ बघा किती वाचतोय. तर मैत्रिणींनो, आता इथं मी पाठीचा भाग घेतलेला आहे आणि पाठीचा भाग आहे ना तो जोडताना आता तुम्हाला टिप्स सांगते महत्त्वाच्या. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ना काही माहिती सांगत असते आणि ती तुमच्या महत्त्वाची आहे. कारण ना ज्या ताई खेडेगावात राहतात ना त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणीच सांगत नाही, किंवा ज्या जिथं त्या क्लास लावतात ना त्या पण नाही एवढ्या बारीक बारीक गोष्टी शिकवत. त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ टाकते. तर मैत्रिणींनो, त्यांना पण व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर आता बघा मी ना सुईचा कपडा ठेवून घेतलाय, जो ब्लाऊजचा आहे तो मेन फॅब्रिक, आणि त्याच्यावरती अस्तर ठेवले. कारण मला आहे ना ह्या ब्लाऊजला लेस लावायची असेल ना तर आधी सुईचा कपडा ठेवायचा, वर अस्तर ठेवायचं, गळ्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना 5 नंबरची शिलाई मारायची, म्हणजे तुमच्याकडनं जर चुकी झाली तर तुम्हाला खोलायला बरं पडन आणि तुमचा धागा पण वाचन. तर अगोदर 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची, नंतर पक्की शिलाई मारायची. मग काय होतं की आपले जिथं कुठं खसाड खोलगा आलाय किंवा वाकडं तिकडे गेले शिलाईमध्ये तर ते फिनिशिंग ते व्यवस्थित येतं. म्हणजे गोल गळा काय बऱ्याच ताई म्हणतात ना ताई आमचा गळा आहे ना एक बाजूने गोल आला एका बाजूने गोल नाही आला, तर ते याच्यामुळे होतं. सगळीकडे सेम शिलाईमध्ये गेलं पाहिजे आणि थोडंसं वाकडं तिकडं कुठं झालंय ते दुसऱ्या शिलाईमध्ये निघून गेलं पाहिजे. तर म्हणून 2 शिलाई मारायच्या, आधी एक पक्की
सॉरी, आधी एक कच्ची आणि नंतर पक्की, आणि नंतर याला असे छोटे छोटे नॉच द्यायचे, म्हणजे थोडे थोडे कट मारायचे. तर कट मारताना ना जी शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती कट नाही मारायचा, त्याच्यात जवळ जवळ मारायचे आणि असे तिरके तिरके मारायचे, त्याने फिनिशिंग चांगली येते. नंतर आहे ना अस्तर आहे त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारताना एकदम कडी आली पाहिजे दाब शिलाई अस्तरच्या, अस्तरवर दाब शिलाई मारायची बरं का. आणि एकदम कडीने मारायची आणि एकसारखी मारायची, म्हणजे कुठं कमी कुठं जास्त असं तसं नको. म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करतो ना त्यावेळेस फिनिशिंग खूप सुंदर येते आणि गळा आहे तसा गोलगरीत येतो. आता ज्यावेळेस आहे ना ज्या ताईंना डीप गळा आवडत नाही आणि तुम्ही तुमच्याकडनं समजा गळा मोठा झालाय चुकून कटिंगमध्ये, तर तुम्ही ना 1/2 इंच शिलाईमध्ये घ्यायचंय, म्हणजे तो जास्त डीप होणार नाही. आणि ज्या ताईंना त्यांनी नेहमीप्रमाणेच कटिंग केलाय पण त्यांना अजून डीप पाहिजे, त्यावेळेस मग 1/2 इंचावरती शिलाई मारायची, म्हणजे तो अजून डीप होतो जर नॉट लावायची असेल तर. आता अशा प्रकारे बघा हा पाठीचा भाग पण रेडी झाला आणि सगळे भाग आहेत ना ते आता मी त्याचे जे एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे, म्हणजे आपलं मेन अस्तर आहे ते आपलं परफेक्ट कटिंग आहे, आणि आपण जेव्हा जोडल्याच्या नंतर जो एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तो आता इथं कटिंग करून घेते मी. आणि मैत्रिणीनं तुम्हाला एक गोष्ट ना ती मनापासून सांगायची, तुम्ही नवीन टेलर असताना तर जुने असताना किंवा शिकत असताना मनामध्ये ना भीती अजिबात ठेवायची नाही, कारण आपलं मन जसं सांगतं ना तसंच घडतं. म्हणजे तुम्ही जो विचार करतात ना तसंच घडतं. म्हणजे नेहमी ना पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, निगेटिव्ह नाही. जर तुम्ही निगेटिव्हमध्ये असाल ना तर ब्लाऊजला काहीतरी मिस्टेक होणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम होणार, किंवा शिवताना तुमच्या डोक्यात 1000 विचार असले, घरातले म्हणा बाहेरचे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, डोक्यात विचार येत असतील, तर ते विचार करता करता जर तुम्ही कटिंग स्टिचिंग करीत असताना तर 100% मिस्टेक होते. मग ते बाही उलटी सुलटी तरी होईल किंवा खालीवर तरी जोडण्यात होईल, काहीतरी होतं, कुठं काहीची तरी लागेल, तर असं होतं. त्याच्यामुळे तुम्ही ना डोक्यामध्ये माइंडमध्ये काहीच ठेवायचं नाही, फक्त फोकस द्यायचा तो कामावरती. आपलं काम व्यवस्थित झालं पाहिजे, कस्टमर खुश झालं पाहिजे आणि चांगले चांगले विचार करायचे, चांगलं चांगलंच होणार. हे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आता सगळे भाग आहेत ते आपण रेडी करून घेतले. तर आणि मला सकाळी डबे पण द्यायचे असते. तर माझी रोजची रुटीन अशीच असते. म्हणजे बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई तुमचं डेली रुटीन कसं असतं काय ते आम्हाला दाखवत जा. तर रोज तर शक्य नाही मला व्हिडिओ काढणं, आणि रोजचं काय होतं माहिती का, रोज आहे ना मला झोपायला 1-1:30 वाजतो, कधी 2 वाजते तर, आणि परत 3-3:30ला मी उठते, जेव्हा कधी 4ला उठते. म्हणजे जसं आपल्याला कस्टमरचे ब्लाऊज ॲडजस्ट करून द्यायचे असते तसं. आणि माझ्याकडे खूप दिवस कपडे राहतात लोकांचे, कारण एकदाच 12-12, 13-13, 14-14 असे ब्लाऊज आणून टाकतात. कोणी 8 आणतं, कोणते 4 आणतं, कोणी 5 आणतं, आणि मग यांचे ब्लाऊज रेडी करीपर्यंत 2री तारीख येते, 2री तारीख रेडी पर्यंत असं होते ना ब्लाऊज राहून जाते. तर मनाव घेत नका जाऊ, मी जे आहे ते रिअल दाखवते. भरपूर व्हिडिओमध्ये पण मी असं बोलले की पाटील ताई आहेत त्यांचे ब्लाऊज खूप असतात माझ्याकडं दर महिन्याला, आणि त्यांचे ब्लाऊज ना स्टिचिंग कटिंग करून देताना काय करतात, पहिले ब्लाऊज कटिंग केलेले असले की दुसरे घेऊन येतात आणि त्या म्हणतात ते राहू द्या हे द्या. तर असं चालू असतं कस्टमरचं, त्यांचंच नाही सगळंच कस्टमरचं असतं, त्याच्यामुळं मग लेट होतं. तर मैत्रिणींनो आता बघा हे सगळे भाग रेडी झालेत, आणि गळा किती छान आलाय बघा, फिनिशिंग किती सुंदर आली. तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई ग्लो टाकायचा, मग त्यांनी पटकन काम आवरतं, त्यांनी पटकन चिटकून घेता येतं. तर त्याने कपडा खराब होतो, कपड्याची वाट लागते, आणि मला ते अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी टाचने लावून घेते आणि सगळीकडनं शिलाई मारते. जे जुनं ते सोनं असं म्हणतात ना, तर ते खरं आहे. आता नवीन नवीन काय ट्रेंडिंगला आले तर त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर फोकस करायचा आहे, आणि मला तर तेच वाटतं. म्हणजे ज्या गोष्टी करायच्यात त्या करायच्यात, पण ज्या गोष्टी नाही आवडत त्या नाही करायच्या. तर ते ग्लोनी काय होतं, कपडा खराब होतो, कडक होतो, आणि ते तेवढ्यापुरतं चिपकून राहतं. आणि स्टिचिंग केल्यानंतर सुईचा पॉईंट येतो त्याच्यामध्ये ग्लोमध्ये गेला की पॉईंट पण खराब होतं सुईचा. तर मला नाही आवडत ते. मी आपलं जे नेहमीचं रेग्युलर आहे तसंच शिवते, आणि मला याच्यातच छान वाटतं शिवायला. तर मैत्रिणींनो आता हा पाठीचा भाग पण रेडी झालाय बघा, एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घेतलाय. आता आहे ना आपल्याला पुढचा भाग जॉईन करून घ्यायचा आहे. तर अगोदर आहे ना कटोरीचा भाग कधी पण जॉईन करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला सोपं पडतं, ब्लाऊज पटकन होतं. तर बॅक साईडचा भाग आहे हा ठेवून घ्यायचा साईडला, आणि अगोदर आहे ती कटोरी जॉईन करून घ्यायची. तर आता हा साईडला मी ठेवून घेणार आहे. एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करायला जरा थोडासा वेळ जातो, कारण मी ब्लाऊज पहिले ना एकावर एक ठेवायचे आणि एकदाच कटिंग करायचे परफेक्ट. पण आता पहिल्यासारखे कपडेच राहिले नाहीत, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो, आणि बऱ्याच ताईंना पाठीमागचे टक्स घेता येत नाहीत. तर हे बघा असं करायचं आहे, जी गळ्याची बाजू आहे ती इकडे दुमडायची आहे फिटिंगच्या बाजूला, आणि 3 इंच म्हणजे 3 बोटं ठेवायचे किंवा 3 इंच ठेवायचं आणि कट मारायचं. याच्यामुळे परफेक्ट दोन्ही बाजूचे टक्स आहेत ते परफेक्ट येतात. आणि तुम्ही म्हणता की ब्लाऊज स्टिचिंग करता करता कोणाशी बोलतायत, तर नितीन आहे, नितीनशी गप्पा मारते मी, तो पण उठला आवाजाने. आणि आता हा समोरचा भाग,
म्हणजे साईडचा भाग आहे कटोरीच्या, तो अगोदर जोडून घ्यायचा आहे. तुम्ही आधी कटोरी रेडी केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण मी सवय लागली त्याच्यामुळे मी असंच जोडते. तर दोन्ही साईडचे भाग आहेत ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि जोडून घ्यायचे. तर इथं मी 5 नंबरची शिलाई मारली बरं का, कारण मला ती सवय झाली. मी प्रत्येक ब्लाऊजला 5 नंबरची शिलाई मारते, त्याने धागा पण वाचतो आणि नंतर मग दुसरी शिलाई ती मी पक्की मारते आणि फिनिशिंग छान येते. तर 5 नंबरला कसं थोडे टाके मोठे मोठे येतात ना, तर फिनिशिंग चांगली येते. नंतर पक्की शिलाई मारायची त्याच्यावरती, मग कपडा आहे तो जमा होत नाही किंवा चुन्या पडत नाहीत. तर हे पुढच्या भागाला पण असंच जोडून घ्यायचं आहे. तर आता बघा मी दोन्ही कटोऱ्या आहेत त्या जोडून घेतल्या. आता नंतर मधला मेन टक्स आहे तो जोडायचा आहे. तर टक्स आहे, बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की आम्ही कटिंग नाही करत मधला टक्स, तर मी कटिंग करते कारण मला ते सोपं पडतं. धरलं की जोडलं, फक्त अर्धा इंच रुंदी घ्यायची आणि शिलाई मारायची. आणि उंची तुम्हाला टक्स आवडीप्रमाणे, जसं मी सांगितलं व्हिडिओमध्ये की 2.5 इंचाचा टक्स असतो आणि मग 3 इंचावर शिलाई मारायची. जर एखाद्याला जास्त टोक आवडत असेल तर मग 3.5 इंचावर टोक शिलाई मारली तरी पण खूप सुंदर कटोरी बसते. पण ज्यांना जास्त टोक नको आहे त्यांनी 2.5 इंच कटिंग केलेलं असतं आणि मग 3 इंचावरती शिलाई मारायची, त्यांनी खूप सुंदर ब्लाऊज बसतो. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघताच फिनिशिंग वगैरे. तर मेन म्हणजे तेच आहे. आता बघा इथं समोरासमोरचे भाग आहे ते एका समोरासमोर ठेवायचे, तर कटोरी खालीवर एका ते चेक करायची आणि मग जोडून घ्यायचे. मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा होतोय तर त्यासाठी मी इथंच थांबते आणि पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे तुम्हाला ब्लाऊज कसं स्टिचिंग करायचं ते, म्हणजे पार्ट 3 मध्ये.